नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर जवळपास 2 महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे की शेतकरी बांधव पीक विमा 2025ची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आपल्याला सर्वांनाच ही अपेक्षा होती की कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विमा नक्की शेतकऱ्यांना केव्हा जमा होणार आणि किती जमा होणार याची अपडेट मिळावी। तर कालच माननीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून जी काही पत्रकार बांधव असतील किंवा शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना पीक विम्याबद्दल माहिती विचारलेली आहे, तर त्यांच्या माध्यमातून पीक विम्याबद्दलची अपडेट देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिली हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना जानेवारी महिन्यामध्येच हा पीक विमा वितरित व्हायला हवा होता, परंतु आज जर पाहिलं तर आपण फेब्रुवारी एंडिंग चालू आहे आणि तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला असं स्टेटमेंट देण्यात आलं होतं की शेतकरी बांधवांना, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं 2025मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना हेक्टरी 17,500 रुपये अशा पद्धतीने अनुदान किंवा पीक विमा 2025 हा देण्यात येईल। आणि यामध्ये जे शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले होते ते संपूर्ण शेतकरी बांधव हे पीक विमा 2025साठीही पात्र असतील असंही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं। परंतु 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असतानाही शेतकरी बांधव अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहे, त्यांना अद्यापही पीक विमा भेटलेला नाही। आणि जसं की आता अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू होऊन 2 दिवसांचा कालावधी झालेला आहे, आज 3रा दिवस आहे। मग यामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार का, किंवा मग काल कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना शेतकरी बांधव आणि पत्रकार बांधव यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत की शेतकरी बांधवांना पीक विमा नक्की केव्हा मिळणार, त्यावरती ते काय बोलले तर ते पहा। तर शेतकरी मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की पीक विम्यासाठीचा जो निधी आहे हा राज्य हिस्सा अनुदान असेल किंवा केंद्र हिस्सा अनुदान असेल, हे दोन्ही अनुदान हे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि पीक विमा कंपन्या देखील पीक विमा वितरणासाठी तयार आहेत। परंतु जे पीक विम्याचं पोर्टल जे आहेत PMFBY हे जे पोर्टल आहे, तर या पोर्टलवरती काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा हा दिला जात नाही आहे किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होत नाही आहे, असं महत्त्वपूर्ण असं कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर हेक्टरी 17,000 रुपये असा पीक विमा जरी मिळणार असला तरीसुद्धा तेवढा पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जाणार नाही, कारण हा जो पीक विमा आहे हा 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जरी देण्यात येणार असला तरीसुद्धा पीक विमा 2025मध्ये किंवा मग राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा 2025 म्हणजे पीक विमा कंपन्या जो पीक विमा शेतकरी बांधवांना देत असतात, यामध्ये अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जाणार नाही आहे। हा जो पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे हा मंडळनिहाय दिला जाणार आहे, म्हणजे तुमच्या मंडळामध्ये किती टक्के नुकसान झालेलं आहे आणि मागील 5 वर्षामध्ये किती टक्के नुकसान झालं, किती टक्के उत्पादन तुम्ही घेतलेलं आहे आणि त्या तुलनेत 2025मध्ये तुमच्या मंडळामध्ये किती नुकसान झालं याची टक्केवारी काढली जाणार आहे आणि त्या टक्केवारीनुसार तुम्हाला मंडळनिहाय पीक विमा हा दिला जाणार आहे, ना की तुम्हाला वैयक्तिक पीक विमा दिला जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत प्रति शेतकरी बांधवाला 17,000 रुपये असा पीक विमा न मिळता मंडळनिहाय म्हणजे तुमच्या मंडळामध्ये जेवढे शेतकरी बांधव आहेत त्यांची टक्केवारी काढली जाईल आणि त्यांच्या नुकसानीची टक्केवारी काढून त्यानुसार पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। परंतु हे जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी माहिती दिली होती त्यामध्ये आणि पीक विमा वितरणामध्ये अधिक तफावत आपल्याला पाहायला भेटणार आहे। परंतु ज्यावेळेस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नक्कीच जमा होईल त्यावेळेस हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल की शेतकरी बांधवांना पीक विमा नक्की किती मिळत आहे। मित्रांनो, आता जसं की कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्याही माध्यमातून पीक विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान आणि केंद्र हिस्सा अनुदान हे वाटप करण्यात आलेलं आहे। मग फक्त आणि फक्त पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातूनही पीक विमा वाटप होणार आहे। फक्त आणि फक्त PMFBY हे पोर्टल जे आहे त्यावरती तांत्रिक अडचण आहे असं सांगितलं जाते, परंतु यामध्ये कुठेतरी शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना पाठीशी घातलं जाते की काय, असाही प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडतो। मित्रांनो, यानुसार आता लवकरच आपल्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा दिला जाईल, परंतु महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांच्या माध्यमातून किंवा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना जो प्रश्न विचारण्यात आला की शेतकरी बांधवांना पीक विमा नक्की केव्हा मिळणार याचं सविस्तर अपडेट किंवा मग सविस्तर तारीख कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। फक्त आणि फक्त लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार अशी माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यानुसार जी काही वेगवेगळी कारणं आहेत किंवा तांत्रिक अडचणी सांगितलेल्या आहेत, परंतु नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकरच जमा होईल, कारण आता राज्याचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या पीक विम्यासंदर्भात नक्कीच चर्चा केली जाईल. यावरती मार्गही काढला जाईल आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 हा जमाही केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून येथे तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.